आपल्या देशात एक असा मराठी माणूस होऊन गेला ज्याच्या स्वाभिमानापुढे देशाच्या पंतप्रधानांनाही झुकावं लागलं होतं आणि ज्याने मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी सरकारच्या लाल दिव्याच्या गाडीवर चक्क लाथ मारली होती। जर कधी मराठी माणसाला त्याचा स्वाभिमान आठवून द्यायचा असेल तर त्यासाठी हे एकच नाव पुरेसं आहे आणि ते नाव म्हणजे चिंतामणराव देशमुख उर्फ सी.डी. देशमुख। भारतीय नोटेवर सही करणारे सी.डी. देशमुख हे पहिले मराठी त्यांच्या विजयासाठी स्वतः पंतप्रधान नेहरू मैदानात उतरले होते, पण त्याच नेहरूंना संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर भर संसदेत खडेबोल सुनावण्याची हिम्मत सी.डी. देशमुख यांनीच दाखवली होती। आयोगाच्या कामाचा पगार म्हणून आयुष्यभर फक्त 1 रुपया घेणारा हा देशातील पहिला राजकारणी मराठी अस्मिता काय असते हे अख्ख्या देशाला दाखवून देणाऱ्या या महान नेतृत्वाबद्दल आज आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगाबत्ती। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे वाक्य चिंतामणरावांच्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू पडतं। एका बाजूला जागतिक दर्जाचा अर्थतज्ञ आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या मातीसाठी काहीही अर्पण करायला तयार असलेला सुपुत्र, आणि या मराठी सुपुत्राचा जन्म झाला होता कोकणातल्या रोहा गावी। रोहामध्येच त्यांचं बालपण गेलं। देशमुख यांची सुरुवातीपासून बुद्धी तेज होती। त्याच बुद्धीच्या बळावर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्लंडला जाऊन ICS परीक्षेत ते पहिले आले। पुढे याच बुद्धीच्या जोरावर देशमुख रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले, म्हणजेच नोटेवर सही करणारा पहिला भारतीय गव्हर्नर हा मराठी होता। शिवाय स्वातंत्र्य मिळाल्यावर काही काळ कराराप्रमाणे ते पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमध्ये सामायिक असलेल्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा होते। त्यांच्याकडे असलेली तल्लख बुद्धी बघून पंडित नेहरू आणि सरदार पटेलांची इच्छा होती की सी.डी. देशमुखांनी अर्थमंत्रीपद स्वीकारावं। इंग्रजांनी आधीच विनंती केली होती, पण त्यावेळी राजकारणात पडायचं नाही म्हणून सी.डी. देशमुखांनी चक्क नकार दिला होता। पुढे नेहरूंच्या आग्रहाने ते अर्थमंत्री झाले, पण खासदार नसल्यामुळे त्यांना पद स्वीकारल्यानंतर 6 महिन्यात निवडून यावं लागणार होतं। मग त्यांना राज्यसभेवर घ्यायची तयारी सुरू झाली, चाचपणी सुरू झाली। महाराष्ट्रातून त्यांना राज्यसभेसाठी जागा देता येणार नाही असं कळवण्यात आलं। शेवटी सी.डी. देशमुख यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि आश्चर्य म्हणजे पंजाबने अजिबात विरोध केला नाही। नंतर सी.डी. देशमुख यांना काँग्रेसने निवडणूक लढवण्याची विनंती केली, पण त्यांना राजकारणाचा प्रचंड तिटकारा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना निवडणूक लढवायला काँग्रेस पक्षात प्रवेश घ्यावा लागणार होता। असा प्रवेश घेण्यात त्यांना अडचण नव्हती, पण काँग्रेस पक्षाचे काही नियम होते। सभासदाने दारू प्यायची नाही आणि खादी वापरायची हे नियम सी.डी. देशमुखांना मान्य नव्हते। त्यांनी सभासद व्हायला नकार दिला। शेवटी विशेष बाब म्हणजे सहयोगी सदस्य असा काहीसा प्रकार करून त्यांना पक्षात घेण्यात आलं, कारण त्यांची प्रतिमा चांगली होती। कोकण त्यांच्या घरचा मतदारसंघ। सी.डी. देशमुख निवडून आले। अर्थमंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं। आजच्या काळात कौतुक वाटणारी गोष्ट म्हणजे खाजगी कंपन्यांनी राजकीय पक्षांना देणग्या देण्यास त्यांचा विरोध होता। 1950च्या दशकात जेव्हा भाषावर प्रांतरचनेची मागणी सुरू झाली तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली। मराठी माणसाची मागणी होती की मुंबईसह महाराष्ट्र राज्य व्हावं, मात्र तत्कालीन केंद्र सरकार आणि नेहरूंचा विचार वेगळा होता। केंद्राने मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा किंवा स्वतंत्र ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता। नेहरूंनी आकाशवाणीवरून घोषणा केली की मुंबई महाराष्ट्रात जाणार नाही, तर ती केंद्राच्या अखत्यारीत राहील। या निर्णयामुळे मराठी जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला। सी.डी. देशमुख हे त्यावेळी देशाचे अर्थमंत्री होते। कॅबिनेट मंत्री असूनही नेहरूंनी इतका मोठा निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही, ही गोष्ट देशमुखांना खटकली। पुढे 16 जानेवारी 1956 रोजी पंतप्रधान नेहरूंनी आकाशवाणीवरून घोषणा केली की मुंबई केंद्रशासित राहील। या घोषणेमुळे मुंबईतील मराठी जनतेचा संताप अनावर झाला। इकडे महाराष्ट्रात परिस्थिती चिघळली होती। मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनं उभी राहिली, तर तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री
मोरारजी देसाई यांचा संयुक्त महाराष्ट्राला तीव्र विरोध होता. त्यांनी आंदोलकांवर कडक निर्बंध लादले. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. देसाईंच्या या विधानाने आगीत तेल ओतलं आणि आंदोलन चिघळायला सुरुवात झाली. आंदोलन इतकं चिघळलं की मोरारजी देसाईंच्या सरकारने पोलिसांना थेट गोळीबाराचे आदेश दिले आणि ह्या गोळीबारात तब्बल 106 जणांचा मृत्यू झाला. जेव्हा ही गोष्ट देशमुखांना कळली तेव्हा ते प्रचंड संतापले आणि त्यांनी 24 जुलै 1956 रोजी लोकसभेत अर्थमंत्री पदाचा चक्क राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी दिलेलं भाषण भारतीय संसदेच्या इतिहासातलं सर्वात धाडसी भाषणांपैकी एक मानलं जातं. त्यावेळी ते नेहरूंना उद्देशून म्हणाले होते की मुंबईमध्ये शांतताप्रिय आंदोलकांवर ज्या प्रकारे गोळीबार झाला आणि त्यात निष्पाप लोकांचे रक्त सांडले गेले त्या घटनेने माझं मन विदीर्ण झालंय. ज्या सरकारमध्ये लोकांच्या भावनांची कदर केली जात नाही आणि जिथे बळाचा वापर करून लोकांचा आवाज दाबला जातो त्या सरकारमध्ये मंत्री म्हणून राहणं माझ्या नैतिकतेत बसत नाही. पंतप्रधानांनी मुंबईच्या प्रश्नावर घेतलेली भूमिका ही एकतर्फी आणि अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जी जखम झाली आहे ती कधीही भरून निघणार नाही. मी आधी या देशाचा नागरिक आहे आणि माझ्या राज्याच्या हितासाठी माझ्या लोकांच्या स्वाभिमानासाठी मी या पदाचा त्याग करतोय. मंत्रिपदापेक्षा मला माझे कर्तव्य श्रेष्ठ वाटते. त्यांच्या या भाषणानंतर महाराष्ट्राने त्यांना अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं होतं. राजीनाम्यानंतर सी.डी. देशमुख यांनी राजकारणातून हळूहळू निवृत्ती घेतली पण सार्वजनिक जीवनात ते शेवटपर्यंत सक्रिय राहिले. त्यांची विद्वत्ता आणि प्रशासकीय अनुभव ओळखून त्यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली जिथे त्यांनी भारतीय शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. तसंच ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू आणि नॅशनल बुक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्षही राहिले. निवृत्तीनंतरचं आयुष्य त्यांनी हैदराबादमध्ये घालवलं आणि तिथेच 2 ऑक्टोबर 1982 रोजी वयाच्या 86व्या वर्षी या महान मराठी सुपुत्राचं निधन झालं. त्यांच्या इच्छेनुसार हैदराबादमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले जिथे त्यांनी आपल्या आयुष्यातली अखेरची वर्ष अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक कार्यात घालवली होती. तर ही होती सगळ्यात स्वाभिमान मराठी माणसाची गोष्ट. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.